श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत आज 12वा भाग। या भागाचे प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक, NRG ग्रुप इंडिया, एक सेवेकरी आणि ॲलर्जीमुळे हैराण झालात? सततच्या शिंका आणि खाज येणाऱ्या डोळ्यांपासून सुटका मिळवा। नवजीवन हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार मिळवा आणि मुक्तपणे जगा। चला तर पाहूयात कथामृताचा आजचा 12वा भाग। मला काय सांगायचं, संताची बायको अशी असावी लागते। सुखस्थ दुःखस्थ नको विधाता। आपल्याला कोणी नाव ठेवताय का, कोणी मुद्दाम फजिती करताय का? तुम्हाला कसं करायचं ते कसा? मी आपली साधी गोळी आहे, अशी आमची जिजीबाई। एकदा एक भिकारी आला भिक्षा मागायसाठी। कृष्णे, तो तांब्या ठेवलेला आहे स्वयंपाकघराच्या खिडकीत। पहिल्यांदा काय रुपया 2 रुपये असे तांब्यात ठेवायचे आणि बाया माणसाने कोणाला गरजू माणसाला यायचे। त्याला त्याला नाणे दे 2। जवळीने सांगितलं 2 नाणे दे। गंगा म्हणले द्यायचेच आहेत ना, मग 2 काय 4 काय? तिने आणलं आणि तांब्या पालथा केला त्याच्या उठली, ती गेली। किती रुपये दिले? ते म्हणलं तांब्यात सगळे देऊन टाकले। महिनाभर वाटण्यासाठी ठेवलेले पैसे एका मिनिटात वाटून टाकले। एकही भिकारी नाही। माय खायला काही नाही घेत। 4 दिवस झाले का एकादशी झाली, घरात गेल्या। जाऊबाईने पोळ्या करून ठेवल्या होत्या। माणसाचे एवढे झाले होते, पण संध्याकाळच्या पोळ्या एवढ्या करून ठेवल्या। 10 विद्यार्थी होते। गेली की चळच्या चळत आणली, हे घेऊन टाक। आज काय, दुपारी काय, संध्याकाळी काय, सकाळी काय, देऊन टाक। जाऊबाई आल्या, पोळ्या कुठे? कृष्णे पोळ्या। भिकारी आली होती, देऊन टाकली। काय कमाल आहे अहो, आपल्या जास्त झालेल्या पोळ्या असल्या तरी आपण एकच देतो, ती तरी देतो का इमानदारीनं? प्रल्हाद महाराजाची बायको होणं साधं नाहीये। संताची बायको होणं फार अवघड आहे। खूप सहनशीलता लागते। घरात रोज फडफड चालू असायची, पण आमच्या आनंदी असायचे। जिजुमाचा चेहरा कधी पडलेला, काय तुला बोलायचं ते बोल। लग्न होऊन 4 वर्ष 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले आणि मग तो जीवनामध्ये तो दिवस आला की त्या दिवशी फलशोभनाचा कार्यक्रम करतात। आमच्या कृष्णाबाईच्या म्हणजे जिजूबाईच्या माहेरी पत्र टाकण्यात आलं की असा असा सोहळा आहे, आपण या। सगळी पाहुणे मंडळी आले। काय हो भगवत यज्ञ करायचा तो केला। व्यवस्थितपणे जोडतो। मनुष्य वैराग्य संपन्न, स्त्री वैराग्य संपन्न, प्रपंच गोड होतो, परमार्थही गोड होतो त्याचा। एकंदरीत आमच्या प्रल्हाद महाराजांचा असा प्रपंच सुरू आहे। दररोज कधी एका पायावर गेली, 2 पायावर गेली, बसून कधी उठून जपच करतात रात्रभर, दोघेही पती पत्नी। परिणाम काय झाला? सगळी वासना गिळून गेली। आपल्या रामरक्षेमध्ये श्लोक आहे, भर्जनम भव बीजाना। भव म्हणजे संसार। संसाराचं बीज जाळलं जातं कशाने? नामस्मरणाने। ज्वारी घ्या, गहू घ्या, बाजरी घ्या, कढईमध्ये परतून काढा, चांगले परता आणि मग खत टाकलेल्या जमिनीत टाकून, युरिया टाकून, सुफला टाकून, पाणी देऊन पहा, मोड येतो का? नाही का? भर्जनम भव बीजाना। त्याचं भर्जन झालेलं असतं। नामस्मरणाने वासनेचं भर्जन झालं की मला मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे, त्याला मी खेळवलं पाहिजे, दुसऱ्याचे आपले म्हणून खेळवायचे। हे समाधान आमच्या कृष्णाबाईला मिळवलं, हे आमच्या प्रल्हादाने मिळवलं। म्हणून आज जेवढे शिष्य आहेत ते माझे लेकर आहेत अशी म्हणत होती। आजही आपण पैवानी आपल्या प्रल्हाद महाराजाची प्रार्थना करतो
अशी अवस्था महाराज करणार आहे की त्यामुळे हा प्रल्हाद महाराजांचा शिष्य आहे, किती अपराध केलेले असू द्या, याला शिक्का कोणाचा लागला? गेट पास ऑफ वैकुंठ. हा, पण याचा अर्थ आपण काहीच करायचं नाही असं नाही. आधी प्रपंच करावा नाही का, मग करावे परमार्थ विवेका. पण येथे आळस करू नका, विवेकी हो. प्रपंच करा, परमार्थ करा, पण प्रपंच करण्यासाठी माझा जन्म आहे असं गृहीत न धरता प्रपंच करून उरलेला सगळा वेळ परमार्थात लावा. किती सोपं करून सांगितलं समर्थाने. चालता, बोलता, धंदा करिता, खाता, जेविता, सुखी. काही तन करोनी प्राणी राम नाम जपे वाणी. संतुष्ट चक्रवाणी भक्ताला की सांभाळी. याप्रमाणे आपण प्रपंच करता करता नामस्मरण केलं तर प्रल्हाद महाराज शिष्य म्हणून आपण वाया जाणार नाही. शेवटच्या क्षणाला आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येईल. वासना वासुदेवस्य वासितम भुवनत्रयम्. एकदा का मरणाच्या वेळेला भगवंताचं नाव आलं की आपलं सगळं पाप संपून गेलं, ती अवस्था आपल्याला होणार आहे. तसं जगण्यासाठी प्रल्हाद महाराजांनी आपल्याला बुद्धी द्यावी म्हणून त्यांचं चरित्र ऐकायचं आणि त्या चरित्राप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की असे संत आम्हाला मिळाले, हेच आमचं भाग्य आहे. उजाडले भाग्य आला, उजाडले भाग्य आला हो, अवघी चिरता वागली, अवघी चिरता वागली, अवघी चिरता वागली हो. उजाडले भाग्य आला, उजाडले भाग्य आला, अवघी चिरता वागली, अवघी चिरता भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. उजळले भाग्य आला, उजळले भाग्य आला, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली. ब्रह्म चैतन्य नामानंद प्रल्हाद महाराज की जय. उद्याची वेळ दुपारी ठीक 2 वाजता आहे, लक्षात ठेवून. जय श्रीराम. वेदशास्त्र संपन्न आचार्य महाराजांना विनंती करतो, आजचे यजमान श्री वैद्य सर या दाम्पत्याचा महाराजांचा प्रसाद देऊन यथोचित सन्मान करावा. श्री व सौ वैद्य दाम्पत्य आजचे यजमान आहेत. महाराजांचा त्यांना प्रसाद मिळतो आहे. रामनामाच्या जयघोषात या प्रसादाचे ते सेवन करते. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय जय. रघुवीर. उद्याच्या 2-3 रटाळ सूचना म्हणा किंवा कामाची सूचना म्हणा त्या देण्यापूर्वी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी सांगतोय. दुधात साखर घालणारी ही बातमी आहे. उद्या ठीक 4 वाजता परमपूज्य प्रल्हाद महाराज हे पादुकांच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे येणार आहे. आपले शिष्य महोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी यांच्या भेटीला देखील ते येणार आहे. असा हा दुग्ध शर्करा योग उद्यापासून आपल्याला लागणार आहे. उद्या 4 वाजता पादुका घेऊन इथे येतील. आपण
फटाक्याच्या स्वागतात, शनई चौघड्याच्या स्वागतात पायघड्या घालून या पादुकांचं स्वागत करणार आहोत आणि पुढील 3 दिवस या पादुकांचं दर्शन आपल्याला याच ठिकाणी होणार आहे. सर्वांना विनंती आहे की शिस्तीचं पालन करा. 3 दिवस आपल्यासाठी महाराज इथं थांबणार आहे, त्यामुळे गडबड करू नका. निवांत दर्शन घ्या. गडबडीत 1 मिनिट घ्यायचं तर निवांत येऊन तुम्ही 2 मिनिटं घ्या. फक्त सर्वांना दर्शन मिळेल याची काळजी घ्या. आणखी 1-2-3 सूचना आहेत. शांततेत दर्शन घेतल्यावर उद्याच्याला होणारी गर्दी लक्षात घेता आपल्या ज्या चपला आहेत त्या गेटच्या बाहेरच सोडायच्या आहेत. महत्वाची सूचना आहे ही, येताना बहुतेकांकडे त्याला पर्याय असा आहे की दुचाकी आहेत, येताना कॅरी बॅग घेऊन या, त्याच्यात तुमच्या चपला टाकून डिक्कीत ठेवा. पण कृपया महाराज येत आहेत. अस्तु श्री मंगलानि भवन्तु. जय जय